एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल विकास अँड पूजा. सो नेहमीप्रमाणे शनिवार आज आपला फिरण्याचा दिवस आणि आपण चाललेले आहेत लुसेलला. लुसेल कसा आहे एक्झॅक्टली आणि तिकडे किती मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि तिकडे जे असणारी ट्राम, ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्ही बघाल कतारमध्ये. आणि मी तर ठरवलं आहे की तुम्हाला एकदम चांगले चांगले लोकेशन्स क्लिअर आणि मस्त दाखवायचे, माझी बडबड कमी करून. सो तुम्ही मस्तपैकी ते लोकेशन बघा आणि मला फॉलो करा. कम ऑन. तर आपण निघालेले आहेत सेम आपला नेहमीचाच रूट. पहिला मेट्रो बस, मग नंतरला मेट्रो ट्रेन, त्याच्यानंतर मग पुढचं जे काय असेल ते सफर आपलं कंटिन्यू असेल. विकासचा सिंगिंग मोड ऑन झालाय, बघा ऐका. धडक जिया धडक धडक जाए, तुझे देख देख सोना, तुझे देख कर है हंसना, मैंने ये जिंदगानी संग तेरे बितानी, तुझ में बसी है मेरी जान. हाय जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क जाए. अरे मुझे चक्कर आने लग गया. दोघांनी बराच वेळ आता बसची वाट बघितले, काय येत नाही. सध्या नवीनच एक गोष्ट येणार आहे, बघू आल्यावर कोणती येते. त्याच्यानंतर मग वेट नाही करावा लागणार, एवढं नक्की आहे. कसा आहे आमचा एरिया? आमच्या एरियाचं नाव आहे ओल्ड एअरपोर्ट. मतार कदीम. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पण स्पेशली मला सुद्धा हा एरिया खूप आवडतो, कारण कसं आहे ना, इथे थोडीशी गजबज आहे. बाकीच्या एरियामध्ये जर गेला सेम डिला रोड की पूर्ण सामसूम वाटतं. आणि ते मला बापरे, म्हणजे आता मुंबईमध्ये एवढं राहून त्या आवाजाची सवय झालेली आहे ना, तर त्याच्यामुळे ना थोडंसं वेगळं वाटतं एकदम सामसूम एरियामध्ये राहायला. आणि कसं मग कधी कधी मी एकटी असते किंवा काय, तर मग खाली वगैरे जाताना पण कसली भीती वगैरे वाटत नाही, काहीच नाही, एकदम नॉर्मल डे होऊन जातो तो. हे आपला सेम डिला रोड आहे ऍक्च्युली. आणि जर ह्याच्या थोडंसं असं बाहेर कुठे गेलो ना की मग तिकडे आपण पनवेल, खारघर अशा ठिकाणी गेल्यावर काय. पनवेल खारघर चांगलं आहे, डोंट वरी पनवेलकर. एवढे स्टेशन्स आहेत. सो आपण आता आहोत मतार कदीमला. इथून आपल्याला एवढे स्टेशन्स जाऊन इथे उतरायचे लेक्तिफियाला. लेक्तिफियाला उतरल्यानंतर आपल्याला अजून एक ट्राम पकडायची आहे आसामवाली. ती ट्राम पकडून आपल्याला लुसेलला जायचं आहे. आणि आपण आता ज्या मॉलला जाणार आहोत तो मॉल वेंडम मॉल आहे, जो लुसेलला आहे. जर्नीची सुरुवात नाही झाली आणि मॅडम झोपले. सो फायनली आपलं मेट्रो स्टेशन आलेलं आहे, लेक्तिफिया. याचं नाव काय, लेक्तिफिया. आता आपल्याला इथून एक दुसरी ट्रॅम आहे ती पकडायची. बिलकुल फ्री नाही, दॅट इज नॉट फ्री. वी हॅव टू पे $2. जा पूछ क्या. हीच म्हणजे शेवटी ज्या मेट्रोमधून आता आले त्याचीच ती जर्नी आहे ना, त्यामुळे ते फ्री झालं ना. हां, अच्छा हमको सिखा रिया है. मला काय माहिती नाही, अजून 5 वर्ष झालेत ना मला. काय मी लास्ट ब्लॉगमध्ये बोलले होते की आय कॅन प्रूव्ह इट. लवकर कर, आपली ट्रेन आली आहे.
सो ही आपली ट्रेन आहे. आपण पोचलो आहे तरफत साऊथ म्हणून एक स्टेशन आहे, इथे पोचलो आहोत. इथून डिरेक्टली आपल्याला ज्या वेंडम मॉलला जायचं आहे तिथे जाण्यासाठी रस्ता आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला इथे उतरावं लागलं आणि येस आपण डायरेक्टली त्या मॉललाच भेटू. पण वेंडम मॉल जो आहे ना, तुम्ही बघाल ना इतके खुश व्हाल. इतका मोठा आणि इतका जबरदस्त आहे. एक राजमहल असतो ना तसा वेंडम मॉल आहे. सो व्हेरी ब्युटिफुल प्लेस आणि इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी आणि विकास मला असं वाटतं आम्ही 2दा येऊन गेलो इथे, बट अजूनपर्यंत आम्ही हा मॉल पूर्ण फिरलोच नाही आहोत. म्हणजे आम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं आहे की खूप सारं आतमध्ये बघण्यासारखं आहे, पण अजूनपर्यंत आम्ही गेलो नव्हतो कारण फिरून फिरून एवढे पाय दुखतात नाही इथे, त्याच्यामुळे आम्ही लगेच कल्टी मारायचो घरी. पण लेट्स सी, आज तर थोडंसं पूर्ण फिरायचा प्लॅन आहेच. त्याचा पार्किंग एरियाच बघा तुम्ही कसा आहे. 1 मिनिट. वाव. सो फायनली गाईज आपण त्या वेंडम मॉलला पोहोचलेलो आहोत आणि खूप मोठा मॉल आहे हा, खूप मोठा मॉल आहे. लेट्स सी. तुम्ही बघू शकता मॉल स्टार्ट इथून झालाय. तो असा कंटिन्युअसली पॅलेस जसा असतो तसं एकदम असं त्या साईडला पूर्ण अजूनपर्यंत खूप लांब आहे तो. खूप लांब आहे. इथून इतक्या लांब आहे तो. चालू कुठून होतो आणि संपतो कुठून अजूनपर्यंत आम्हाला कळालं नाही. हां, कारण आम्ही फिरलोच नाही आहे जास्त इथे. फिरलो नाही असं नाही आहे, इतका मोठा आहे तो मॉल. अरे बघा, हिला 4-5 वेळा आणले, त्याच्यामध्ये किती वेळा फिरले. हा, आपण फक्त ग्राउंड फ्लोअरच फिरलो आणि ग्राउंड फ्लोअर फिरूनच आमचे पाय दुखायचे आणि आम्ही घरी जायचो. कधीच अजून वरच्या फ्लोअरला वगैरे गेलोच नाही आहे. सो आज आपण जाऊ नक्कीच. पाण्याची झरी वगैरे येते ती माहिती आहे. त्याला इंग्लिशमध्ये फाउंटन्स असं बोलतात. अच्छा, हमको सिखा रिया है. ओके. बाय द वे, पूजाने आज पण काहीतरी बनवून आणलंय. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. चहा आहे की कॉफी अजून त्याच्यात पिऊन बघितलं नाही आहे. बघू टेस्ट करून.
इथे आपले बरेचसे हिंदी मूवीज, आपले जे बॉलिवूड मूवीज वगैरे आहेत ना ते लागतात इथे. सो आम्हाला कधी जर मूवी बघायचं असेल तर आम्ही ह्या थिएटरमध्ये येतो, नोवोमध्ये. ह्याचे खूप सारे ब्रांचेस आहेत. सो आता बघा ना, मुफासा चालू आहे, देन मोआना सुद्धा होता. हा बघा मोआना. असे आपले बरेचसे हिंदी मूवीज पण इथे आहेत. हा हॉरर मूवी एक आहे. सो या, हे आहे फूड कोर्ट. जिथे मला भूक लागते ॲज ऑलवेज. खाणं शरीरासाठी चांगलं आहे की नाही. कुठेही फिरायला गेल्यानंतर माणसाने पहिला आधी बघावं पोटाचं. शाबाश बेटा. आधी पोटोबा. पण मला थोडंसं हे खूप छोटं वाटतंय इथे ना फूड कोर्ट. म्हणजे किती स्पेस आहे बघ. नॉट स्पेस, म्हणजे जे शॉप्स आहेत हा म्हणजे ते. कारण आता पुढे बघू आपण आहे की नाही आहे. कारण मोस्ट ऑफ दी आम्ही ज्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये जातो तिथे खूप सारे असतात. हा आहे मिस्टर बीन, मिस्टर बीनची गाडी. सो ॲक्च्युली ह्या लोकांनी हे मिस्टर बीनचा हाऊस बनवलं आहे आणि त्याच्या आतमध्ये ऑल ग्रुप ऑफ एजेस त्या लोकांनी त्याच्यामध्ये व्हिजिट ठेवलेली आहे आणि मे बी त्याच्यासाठी काही पे करायचे असतील. सो एक सुंदर त्यांनी घर बनवलं आहे त्याच्यामध्ये. वाव. मॉलचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे ही गोष्ट आहे. येस. ह्या मॉलच्या आतमध्ये कसे त्यांनी फाउंटन बनवलं आहे किंवा कसं त्या लोकांनी एक प्रकारे पूल टाईप बनवलं आहे आणि किती आतमध्ये जबरदस्त केलं आहे ते तुम्ही बघाल ना तर खूप खुश व्हाल. आणि मला खरं हे मॉलला येण्याचं मागचं कारण आणि दाखवण्यामागचं कारण ही जागा आहे. सो या बघूया मस्तपैकी. हाय पूजा. सो कसा वाटला पूजा तुला मॉल? खूप मस्त वाटलंय. ॲक्च्युली इमॅजिन नव्हतं केलेलं की एवढं मस्त असेल हा मॉल. म्हणजे आलं होते पण तरीसुद्धा एकदम असं वाटतं की कुठल्या तरी पॅलेसमध्ये आलो आहे. सिरियसली. आणि पाणी वगैरे बघ कसं एकदम मस्तच केलं ना त्या लोकांनी. पण ते डान्सिंग फाउंटेन्स काय स्टार्ट केलं अजून. ते मध्ये मध्ये बंद ठेवत असतील, मध्ये मध्ये चालू असेल. बट बाय द वे छान दिसतेस. अशा मॉलमध्ये आलं ना की जरा बरं वाटतं. इव्हिनिंग टाईमला थोडंसं यायचं, टाईम स्पेंड करायचा. आणि शॉपिंग आता सध्या थोडीशी बंद केली. नाहीतर आमची शॉपिंग पण बऱ्यापैकी चालू असते रोज. आता सध्या स्टॉप केलं आहे, जास्त शॉपिंग नाही करत. पण इथे येणं आणि फिरणं आणि असं थोडंसं मॉलमध्ये थोडंसं खाऊन पिऊन राहणं मस्त वाटतं जरा. मग तुम्ही तुमच्या वाईफसोबत कुठे टाईम स्पेंड करता महाराष्ट्रामध्ये? आणि तुम्हाला कुठे असं आपल्या मुंबईत जायला आवडतं फिरण्यासाठी किंवा इव्हिनिंग टाईम स्पेंड करण्यासाठी? तर आम्हाला नक्की या गोष्टी कमेंटमध्ये पण सांगा. मी तर माझ्या वाईफला खुश करतोय फिरवून. मस्त जोक मारा. सगळ्यात बेस्ट पार्ट ॲक्च्युली या मॉलचा हाच आहे. इथे हे आतमध्ये एवढं जबरदस्त केलं ना त्या लोकांनी, मजा येते बघून. मस्त वाटतं. बाय द वे तू काय बनवलंयस त्याच्या आतमध्ये? चहा. दाखव चहा. मग तुझ्या चहाची टेस्ट कशी आहे? पीत होतो, संपली ऑलमोस्ट आता.
पूजा बोटमध्ये जायचं आहे का? नॉट नाव. थोडंसं जेव्हा सकाळचं येऊ ना आपण त्यावेळेला मजा येईल. अरे खोटं बोल नको, तुला उलटी होते सांग ना त्याच्यामध्ये. हिला जरा तरी पाण्यात गेली की त्या बोटीत बसते हिला होणार आहे उलटी, आणि म्हणून ही मुद्दाहून आता नको नंतर नको असं करतेस. खरं सांग. नको पण मला नाही आवडत. मला ह्या सगळ्या गोष्टी लांबूनच बघायला आवडतात. पूजा नाच, पूजा नाच. हा कसे इथे छोटे छोटे शॉप्स आहेत बघा, त्या लोकांनी आतमध्ये लावलेत. हल्ली असं केसांवरती हात फिरवायला भीती वाटते. आमचा को आर्टिस्ट मागे लपला जातो. ऍक्च्युली तू लपवतोस मला, नो डाऊट. माणसाच्या एका हातात मोबाईल असल्यावर त्याचा दुसरा हात फ्री आहे. अरे पण मग गरजच तर नाहीये ना व्हिडिओ तो असंच फिरवणार ना. असं करायची. अरे चाहिए क्या औरत को? वाइफ के साथ नो भैंस. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. गुड फॉर गुड फॉर मैन हेल्थ. तू साला भोला दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. खेळणार आपल्या नारे पार्क मध्ये जसे जत्रेमध्ये गेम्स असतात ना ते वाले. बात तो सही है. झेंडूची फुलं आहेत आपली, आणि मला लांबून असं वाटलेलं की हे प्लास्टिक्स आहेत, पण नाही, ओरिजिनल आहेत. आता जे तुम्ही बघितलात ते फाउंटन शो होता, जो इथे फक्त 1 मिनिटासाठी त्यांनी तो दाखवला शो, आणि त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण मॉलच्या ज्या आजूबाजूने जे त्या लोकांनी डेकोरेशन्स वगैरे केलेले आहेत लायटिंग्सने, ते त्यांनी ऑफ केलं. आणि ॲक्च्युली मी आणि विकास बसलो होतो आणि अचानक लाईट्स ऑफ झाल्यावरती आम्ही दोघं पण बोललो की आता मॉल म्हणजे बंद झालं की काय मॉल. ॲक्च्युली आधी तेच वाटलं की बंद होत आहे, नंतरला थोडंसं जरा लगेच क्लिक झालं की कदाचित फाउंटन शोसाठी त्या लोकांनी क्लोज केलं असणार.
मग फटाफट आम्ही कॅमेरा घेऊन रेडी झालो आणि तुम्हाला तो फाउंटन शो दाखवला. आणि हे इथे येण्याच्या आधी आमच्या दोघांच्या डोक्यात हे चालू होतं, ही कधीपासून बोलते की यार ते यार फाउंटन ना यांनी बंद केलं आहे, फाउंटन बंद केलं आहे, ते आपल्याला बघायला मिळत नाही. आणि नेमकं ते परफेक्ट टायमिंगला त्या लोकांनी ऑन केलं यार. अरे नाईस, मजा आली. मध्ये जाऊया जरा टाइमपास. इथे एवढं क्यूट आणि छान वस्तू असतात ना की बघून खूप मस्त वाटतं. Cute. आपण ऑलरेडी इथून एक कासव घेतलेला आहे पूजा. I know. स्पेशली ह्यांची जेव्हा प्लस टॉयची जी क्वालिटी आहे ना, वाव, असं वाटतं की असं 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 करतच राहावं. चांगला वाटतोय पण तो आहे ना, घेतेस का त्याला? मस्त वाटतोय ना दिसायला. आणि फायनली प्रत्येक मॉलमध्ये असणारं सुपर मार्केट, जिथे आपण जाऊन काय ना काहीतरी मस्तपैकी घेऊ शकतो घरचं सामान. हे बघ, अंड्यांबद्दल काय बोलशील? वेगवेगळ्या देशाचे आहेत. किती टाईपचे एग्स आहेत बघा. ह्याच्यामध्ये कोणाकोणाचा अंडा असेल ते आपण सांगूच शकत नाही. कसं त्याच्यावर त्या लोकांनी वरती लिहिलेलं आहे, कोंबडीचा आहे की कसला आहे, कोंबडीचा आहे की शामरुखचा आहे का मगरीचा आहे का पालीचा आहे. ये भगवान क्या जुलूम है. ऑर्गॅनिक नाही, हे ऑर्गॅनिक आहे इकडे. सो फायनली आपला मॉल आता बघून झालेला आहे. आय होप तुम्हाला मस्त मॉल आवडलाच असेल. आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप फिरलो लिटरली. आता आमचे पाय खूप दुखायला लागलेत.
सो असं झालंय की आता कधी घरी जातोय. आणि सगळ्यात मेन ते होतं ते फाउंटन. येस, ते जबरदस्त होतं. कारण मी पहिल्यांदा बघितलं होतं फाउंटन शो. मस्त मजा वाटली ते बघून. एकदा बघू आता थोडंसं डे लाईटमध्ये आपण येण्याचा प्रयत्न करू. डे लाईट तर काय मला वाटत नाही कधी पॉसिबल होतं, कारण प्रत्येक वेळी जॉबला जा आणि संध्याकाळी इव्हिनिंगला या, तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. पण तरी पण ठीक आहे, आपण बऱ्यापैकी लोकेशन व्यवस्थित दाखवलं आणि तुम्हाला आय होप आवडलंच असेल. ॲक्च्युली या मॉलची अजून थोडीशी बॅक साईड जी आहे, जो मेन एंट्रन्स आहे तो तर आम्ही घेतलाच नाही आहे. पण आता तिकडे आम्ही नाही जाऊ शकत, कारण आम्हाला आता इथून मेट्रो स्टेशन जवळ आहे. सो आम्ही आता घरी जातो आहे. बघू, जर परत कधी वेळ मिळाला तर आम्ही नक्की ते कव्हरअप करू. आणि आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, येस, बाय बाय, सी यू, टेक केअर, गुड नाईट.